नमस्कार. टीटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व भावी शिक्षकांचं सहर्ष स्वागत. बघा, 16 तारीख कालची ही आपल्या सगळ्यांसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची अंतिम तारीख होती. तर सगळ्यांचे प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं नशीब हे त्या सिस्टीम मध्ये लॉक झालेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये निवड यादी प्रसिद्ध होईल आणि आपल्या सगळ्यांना हवी असलेली शाळा मिळेल. तर पहा, मेरिटचे जे तर्क वितर्क लावले जात आहेत, त्या तर्क वितर्कांमध्ये 2022च्या शिक्षक भरतीसोबत 2026ची शिक्षक भरतीची तुलना केलेली जाते. परंतु 2022 आणि 2026च्या शिक्षक भरतीमध्ये पूर्णतः बदल आहे. 90% म्हटलं तरी चालेल बदल झालेला आहे. ती जी शिक्षक भरती होती त्याच्यामध्ये काही नियम वेगळे होते आणि आताच्या शिक्षक भरतीचे नियम वेगळे आहेत. आणि हे नियम हे गेम चेंजर, मेरिट मध्ये गेम चेंजर नक्की ठरताना दिसतील. बघा, तुम्ही निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास येतील. नक्कीच 2022च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये अभियोग्यता धारकांना मार्क चांगले पडलेले आहेत, स्कोर चांगला आहे. परंतु स्कोर चांगला असला तर जागांची सुद्धा वाढ झालेली आहे, जागा जास्त आलेल्या आहेत आणि 6वी ते 8वीच्या जागा खास करून जास्त आहेत. 1ली ते 5वीच्या जागा जास्त आहेत की ज्या ठिकाणी टीईटीची अट आहे, टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2. तर टीईटी पेपर 1 आणि 2 मध्ये जे की मागच्या शिक्षक भरतीमध्ये 55-60 चा नियम नव्हता, तो 55-60 चा नियम आता 55-60 च्या नियमामध्ये बदल केलेला आहे की मागासवर्गीय मुलांना ओपनच्या जागांवर संधी दिली नव्हती, ती संधी आता देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मेरिटमध्ये बऱ्याच ठिकाणी गेम चेंजर तो नियम आपल्याला ठरताना दिसणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रवर्गाच्या आणि तुमच्या विषयाच्या जागा. तर त्या विषयाच्या जागा आणि प्रवर्गाच्या जागा तर कोण कोण अभियोग्यता धारक असेल की पूर्ण महाराष्ट्रातल्या जागांची बेरीज केलेला तर त्याचं अभिनंदनच. तर मग त्या पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या प्रवर्गाच्या किती जागा आलेल्या आहेत आणि एकूण कॅन्डिडेट किती आहेत याच्यावरून ठरणार आहे की त्या त्या जागेचं मेरिट काय लागणार आहे. त्याचबरोबर बघा, आणखीन एक मेरिटमध्ये एक आकडा ढोबळ मानाने सांगितला जातोय की अमक्या तमक्या जिल्ह्याचं मेरिट हे 120 येईल, अमक्या तमक्या जिल्ह्याचं मेरिट हे 110 येईल. तर हे जिल्ह्याचं मेरिट हे सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही कोणत्या अँगलने त्या जिल्ह्याचं मेरिट ठरवताय आणि ते मेरिट ठरवत असताना ते 1ली ते 5वीचं आहे का, 6वी ते 8वीचं आहे का, 9वी ते 10वीचं आहे का, 11वी ते 12वीचं आहे का, सगळ्यांचं ऑल ओव्हर एकच तुम्ही कसं काय अंदाज लावू शकता. आणि जिल्ह्याचं मेरिट कसं सांगू शकता तुम्ही. प्रत्येक विषयाचं मेरिट लागणार आहे. इंग्लिश विषय असू द्या, गणित विषय असू द्या, लँग्वेज असू द्या, प्रत्येक विषयाचं मेरिट वेगवेगळं ठरताना दिसणार आहे. तर मग जिल्ह्यांची आकडेवारी बघण्यामध्ये आपण आपला वेळ वाया घालवत आहोत. हे अशी आकडेवारी बघण्यामध्ये आणि स्वतःचं करून घेण्यामध्ये आपला टाइम वाया घालवू नका. तुम्ही इंटरव्ह्यूच्या तयारीला लागा आणि आपलं नाव जास्तीत जास्त इंटरव्ह्यू मध्ये येईल. का येईल? कारण ह्यावेळी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बरेच कॅन्डिडेट लागून जातील आपल्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यामुळं विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये बऱ्याच उमेदवारांना संधी मिळून जाईल. त्यामुळे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला तुमचा स्कोर जर ऍव्हरेज असेल तर तुम्ही नक्की विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडची तयारी करायला सुरुवात करा. कारण 1 बिंदू 1 पद ह्याच्यामुळं जे कॅन्डिडेट अगोदर सिलेक्ट होतील, विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडला सिलेक्ट होतील, ते अजिबात विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये येणार नाहीयेत. त्याच्यामुळे विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये जे कॅन्डिडेट शिल्लक राहतात त्यांनाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांचं नशीब हे चांगलं असणार आहे. तुम्ही त्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या लॉग इनला आलेल्या 3 शाळांपैकी एक शाळा नक्की आपल्यासाठी तुम्ही स्वतःहून छानपैकी इंटरव्ह्यू देऊन ती संधी गमावू नका. ती संधी त्यातली एखादी शाळा ही आपली नोकरीची शाळा तुम्ही फिक्स करून घ्या. जर तुमची इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थित झाली तर नक्की तुम्हाला त्या 3 शाळांपैकी एक शाळा ही फिक्स मध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी काही कॉम्पिटिशन फार काही राहिलेली नाहीये. पूर्वी 10 कॅन्डिडेट यायचे, त्या 10 मधले निम्मे कॅन्डिडेट तर अब्सेंटच असायचे. कारण 1000 जर शाळा आपल्या लॉग इनला दिसत असतील, आता बघितलं तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना विथ इंटरव्ह्यूच्या आपल्याला जागा ह्या लॉग इनला जास्त दिसल्या, 500 दिसल्या, 800 दिसल्या, कुणाला 1000 दिसल्या, कुणाला 1500 दिसल्या. तुमच्या क्वालिफिकेशनवर ते डिपेंड होतं. मग 1500 दिसल्या म्हणून तो कॅन्डिडेट काही 1500 जागांना प्राधान्यक्रम देऊ शकलेला नाहीये. कारण 50 लिमिटेशन्स होतं, 50च प्राधान्यक्रम देता येत होते. त्याच्यामुळं
सगळ्यांना ह्या गोष्टीला लिमिटेशन्स आले. जरी तुमचं क्वालिफिकेशन भरपूर आहे, TET 1 आहे, TET 2 आहे, तरी तुम्ही सगळेच्या सगळे प्राधान्यक्रम हे देऊ शकत नव्हता. 50 ची अट होती. त्यामुळे त्या 50च्या अटीमुळे काय होईल की मेरिट हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला खाली येताना दिसेल आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सला संधी मिळताना दिसेल. ते पूर्वी कसं व्हायचं 2022 मध्ये 1,500 प्राधान्यक्रम देऊन कॅन्डिडेट मोकळा व्हायचा आणि मग महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर नाव आलं तर त्या ठिकाणी मात्र इंटरव्ह्यूला पोहोचताना त्याला अडचणी निर्माण व्हायच्या आणि त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला तो कॅन्डिडेट ऍब्सेंट राहून जायचा आणि संस्था चालकांना पुढे तक्रार देण्यासाठी वाव मिळत होता की हे पवित्र पोर्टल मधले कॅन्डिडेट हजर राहत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हे पवित्र पोर्टल नको. अशा बऱ्याच संस्था चालकांचं म्हणणं हे मागच्या भरतीमध्ये आलं आणि खरंच परिस्थिती तशी होती. 10 कॅन्डिडेट पैकी 4, 5, 6 काही ठिकाणी तर 2, 3 असेही कॅन्डिडेट उपस्थित राहत होते आणि त्याच्यामुळे हे संस्था चालकांना अशा गोष्टी करण्यासाठी आणि पद रिक्त ठेवण्यासाठी चान्स मिळाला, वाव मिळाला. तर ह्या भरतीमध्ये असं न होता तिन्हीच्या तिन्ही कॅन्डिडेट्स तिथं उपस्थित राहतीलच, नक्कीच राहतील आणि त्या 3 कॅन्डिडेट्स मध्ये छानपैकी इंटरव्ह्यू होऊन नक्की कोणाला ना कोणाला ही संधी मिळेल. तर ती संधी तुम्हाला मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही त्या इंटरव्ह्यूची तयारी, पाठतासनाची तयारी आपल्या चॅनल सोबत करत राहा आणि तयारी करण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही मेरिटचे व्हिडिओ तुम्हाला खरंच पाहायचेच असतील तर मेरिटचा अंदाज काढण्यासाठी आपण एक छानसा व्हिडिओ बनवूया किंवा पुढच्या वेळेस लाईव्ह येऊया. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.